आता आपण इथे फ्रिक्शनमधलाच बॉडी इन्क्लाइन प्लेनवर ठेवलेले ह्या टाईपचा प्रॉब्लेम घेणार आहोत. पण ह्यामध्ये आपल्याला पी फोर्स दिलेला नाही आहे, तर बॉडी स्वतःच्या वेटनंच डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होणार आहे. अशा टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये डब्ल्यूची व्हॅल्यू 500 दिलेली आहे आणि अल्फाची व्हॅल्यू दिली 30. ज्या वेळेला ते असं म्हणतात की बॉडी स्वतःच्याच वेटनं डाऊनवर्ड जाते आणि पी कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही, तर आपण असं काय म्हणतो, आपण घेतो की फाय इज इक्वल टू अल्फा, म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ रिपोज. आणि ह्याच्यावरून त्यांनी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज, तर या व्हॅल्यू आपल्याला काढायला लावलेल्या आहेत. तर प्रॉब्लेम बघूया. बॉडी ऑफ वेट 500 न्यूटन, डब्ल्यूची व्हॅल्यू दिली 500 न्यूटन, रेस्टिंग ऑन इन्क्लाइन प्लेन. तर हे काय इन्क्लाइन प्लेन आहे. ज्या वेळेला ते इन्क्लाइन प्लेनवर म्हणतील त्यावेळेला ह्या प्रकारे अशी डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घेणार आहात. आणि त्याच्यावरती या सगळ्या व्हॅल्यू डब्ल्यू साइन अल्फा, डब्ल्यू कॉस अल्फा, डब्ल्यू हा अल्फा, हा अल्फा, हा आर, ह्या प्रकारे सगळं ड्रॉ करून घेणार आहात. पुढे इन्क्लाइन ॲट ॲन अँगल 30 डिग्री, म्हणजे तुम्हाला अल्फा दिला आहे 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल बरोबर. जस्ट स्टार्ट टू मूव्ह डाऊन, म्हणजे मोशन दिले डाऊनवर्ड द प्लेन. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय, अँगल ऑफ रिपोज अल्फा. तर आता इथं आपण समेशन एफ ऑफ एक्स घेणार. तर एफ ऑफ एक्स म्हणजे ही लाईन, हॉरिझॉन्टल फोर्सेस आपल्याला बघायचेत. तर पहिला येतो एफ आहे, का तर मोशन डाऊनवर्ड आहे, तर एफ त्याच्या अपोजिट असणार आहे. तर एफ काय येणार आहे, प्लस येणार आहे. तुम्ही एफ इकडं द्या किंवा इकडं द्या, काही फरक पडत नाही. तर एफची व्हॅल्यू आली प्लस. डब्ल्यू साइन अल्फा कुठे चालला आहे, लेफ्ट साईडला, डाऊन मायनस, का तर आपण याला म्हणलं आहे मायनस. आता डब्ल्यू साइन अल्फा जो आहे तो राईट साईडला घेतल्यावर काय होणार आहे, प्लस डब्ल्यू साइन अल्फा. ह्या डब्ल्यूची व्हॅल्यू टाका, अल्फाची पण व्हॅल्यू टाकली तरी चालेल. तर आपण याला इक्वेशनला नाव देऊया 1. नेक्स्ट आहे एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, अपवर्ड जाणारा प्लस, डाऊनवर्ड येणारा मायनस. तर हे जे आहे ते अपवर्ड जाणारे प्लस आणि डाऊनवर्ड जाणारे मायनस असतील. अपवर्ड कोण चालला आहे, आर प्लस. डब्ल्यू कॉस अल्फा डाऊनवर्ड चालला आहे म्हणजेच मायनस. अपवर्ड प्लस आहे, डाऊनवर्ड मायनस आहे. आता इथं डब्ल्यू कॉस अल्फा ह्या साईडला घेतल्यावर काय होईल, प्लस 500 कॉस अल्फा. आता आपण काय करणार, ह्याला इक्वेशन 2 देणार, का तर याच्यामध्ये आपल्याला अननोन अल्फा पण आहे आणि आर पण आहे. इथं एफ पण आहे आणि अल्फा पण आहे, 2 अननोन आहेत, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहीत नाहीत. अशा वेळेला आपण काय करणार, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, म्हणजे हा जो एफ आहे डिवायडेड बाय आर होईल. आणि एफचं जे इक्वेशन आहे 500 साइन अल्फा डिवायडेड बाय आरचं इक्वेशन 500 कॉस अल्फा होईल. आता इथं सिमिलर टर्म्स कोणत्या आहेत, 500, दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील. साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजेच टॅन अल्फा. आता आपण इथं एफची व्हॅल्यू टाकणार आहोत म्यू आर. ह्याच्यामध्ये आर सुद्धा कॅन्सल होईल. आता आर कॅन्सल झाल्यावर फक्त इथं काय राहणार आहे, म्यू. आणि इक्वल टू साईनच्या उजवीकडे काय राहणार आहे, टॅन अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे 30, ती व्हॅल्यू इथं टाका. टॅन 30 म्हणजे 0.5577. त्यामुळं म्यू इथं जो राहिला आहे, ह्या म्यूचे आन्सर काय येणार आहे 0.577. आता आपण इथं म्यू काढलेला आहे. आता म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा आपल्याला माहिती आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज टॅन ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन, हे आपल्याला माहिती आहे, थेअरीमध्ये झालेलं आहे, थेअरी पाहून घ्या. टॅन ह्या साईडला घेतलं काय होणार आहे, टॅन इनवर्स
म्हणजेच फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ म्यू. म्यूचं व्हॅल्यू इथं टाका. टॅन इनवर्स 0.577. आपल्याला ॲन्सर मिळेल 29.98 म्हणजेच 30. आता फायचा ॲन्सर काय आलं 30. आपण इथं काय लिहिलं आहे बघा, फाय इज इक्वल टू अल्फा. फाय इज इक्वल टू अल्फा असेल तर अल्फासुद्धा किती येणार 30 येणार. तर आपण इथं ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करून बघा.